काय करतं? बसलोय. भजना केलं होतं डबल पाहिजे तर काल होय. माका येऊकच नाही जमला. तुला काय केलं? बरं मी आधी का दुकान हा पोहे घेतोय काय हो? भाई. हा बोला. मागा पाव किलो जाडे पोहे देवा हा. आणि 2 सशे द्या. तसे हा. तसे काय? सशे ते एवढा पाकड असतं ना सशे पॅराशूट 2 सशे. पॅराशूट. ओके ओके. देते आणि काय हव्या? बस अजून काय नको. बरं. हा. पैसे आता नाही भेटायचे हा. मग केव्हा? नंतर मे मध्ये. नाही घेतोय मी परत इल्यावर देतोय. घे आणखी हा? फोटो काढून. चालेल. येते भजनात गेला होतास का? होय होय गेलेला. माका हे जाऊ जमलंच नाही. आबा पण आबा कांदे घेतलं, बटाटे आबा घेतलं. माझा ना एक काम होतं तुमच्याकडे आणि खूप महत्वाचं. आधी तुमच्या शिवाय या बोक्या गावात ना काम कोण पूर्ण करणारच नाही. तुम्हीच करतात. मागा 100 रुपये द्या लगेच देते ते. लगेच उद्या नाही तर परवा. पण आता माका अर्जंट माझ्या छातीत होला डॉक्टरकडे जाऊ. 100 रुपये 500 आहे माझ्याकडे पण त्याची फी जास्त. बाहेरचं औषधं लिहून देता ना त्याच्यासाठी पैसे होईल. पण 100 रुपये द्या. पैसे डॉक्टराकडेच होय का दारू खाऊ होय? नाही हा दारू अजिबात नाही. माझी तब्येत बरी नाही. माझ्या छातीत होला. होय ठीक आहे पण आता किती टाकलेली आहे? अरे नाही मी असंच दुलते थोडीशीच घेतले थोडी. मग डॉक्टर माका सांगितलं ना दारू एकदम सोडा नको. हळूहळू सोड. एकदम सोडली ना तर लगेच वर जास्त लगेच तब्येत डाऊन होईल. हळूहळू सोड. मी वाईट घेतलं. मग आता किती परत घ्यायची आहे? नाही 100 रुपये द्या लगेच द्या 500. ठीक आहे चला हिला असतं बरं सोय डॉक्टराकडे जावा. हा डॉक्टरकडेच जातो. हे द्या. आत्ताच्या आता गावकऱ्यांका जा विचारताय आमच्या विरोधात ग्रामसभेत षडयंत्र. हो मेलो एकटो बडबडत खय जाता. ग्रामसभा घेतात सगळ्यांचा विचार करायला माझा पण विचार करायला. ग्रामसभा घेतात. ए पोपटा अरे मेला एकटो बडबडत खय चाललं. ए मेल्या तू तुझा बघ. माझा मी काय करतोय तू कोण मागा विचार नाही. तू तुझा बघ मी माझा बघतो. अरे काय झाला खय जात मसनात येत. मसनात? अरे म्हणजे मेला जीव बीव देत की काय? ए मला यो पोपटराव जीव देवतो ना ये ती जीव घेत. आणि मी पडशील. सत्यानाश तुझ्या अंगडा बोलत काय बसलाय. रिकाम टेकडो मेलो. काय
रिकाम टेकडो म्हणजे उलटा चोर कोतवाल पण आटे. अरे म्हणून तर आरामशीर झाडाखाली बसलत ए मेलानू, हे इमराचे हय काय करतात? ठग मारतो. अरे काय झाला मेला का काय माहिती नाही, मगापासून तापलो. नुसतं तापले नाही, मला डोक्या गरम झाला. अरे रागान अंगाची लावी झाल्या. ए नामे, गेल्या पण झाला काय हा? काय झालं? आपलं ग्रामसभेत काय ठरलं? आम्ही काय ठरलं रे ग्रामसभेत? अरे मेले मी काय होत आहे ग्रामसभेत? याच तुमचा चुकता. ग्रामसभेत तुमका योग नको आणि वरती मागायचं आता. काय ठरला? अरे पण काय झालं ग्रामसभेत? काय झालं? अरे गावकर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहतो. अरे मेल्या मग ही चांगली गोष्ट आहे ना. होय तर गावकार निवडून इले म्हणजे गावाचा विकास पक्को. माझा मत बाबा गावकरांचा. का गावकऱ्यांका मत मुळेच ना. नाम्या तू काय सांगते? मया तू का पण सांगते? अख्ख्या गावात सांगत सुटतेलंय गावकऱ्यांका मत द्यायचंच नाही. अरे मेल्या काय बोलतस या? गावकरांना कळला ना जीव घेतील तुझो. हा? जीव गेलो तरी बेता, पण गावकऱ्यांका निवडून द्यायचंच नाही. काय अरे मी तर म्हणते निवडणूक होईच की त्या. म्हणजे अरे निवडणूक ही बिनविरोधच होईल. बिनविरोध? अरे बिनविरोध निवडणुकीचे फायदे तुमका दोघांका पण माहिती नाही, माका माहिती आहेत. म्हणून मी सांगते निवडणूक बिनविरोध होईल. हा मात्र बरोबर आहे. आपण गावकरांका ना बिनविरोध निवडून देऊया. हेच नाही. अरे मग काय मेल्या तू बरं होतं निवडणुकीत? आयडिया का वाईट नाही, पण माका तेवढं वेळ नाही. ते मग कोणा का बिनविरोध निवडून देऊचा ता तरी सांग. धनानंद का काय? वय आपल्या धनानंद सारख्या तरुण नेतृत्वाची आपल्या गावात गरज आहे. म्हणजे तुका लुटला आणि तसं अख्ख्या गावाक लुटून दे. अरे आमचे वैयक्तिक मतभेद असतील, पण गावाच्या कल्याणासाठी गावाच्या हितासाठी आम्ही आमचे आणि आपण सगळ्यांनी मतभेद बाजूक ठेवूया आणि धनानंद का बिनविरोध निवडून देऊया. सुंदरक माझाची साक्ष. मया काय झाला? अरे काय नाही, पोपट म्हणता बिनविरोध निवडणूक हो होई. अरे मग आनंदाची गोष्ट आहे. अरे मेले ऐकून तरी घे. हो मेलो गावकऱ्यांचा नाही तर धनानंदाक निवडून देतो म्हणता. काय? अरे मेलन तू बोलतो लो. म्हणजे कसा माहितीये काय, परवा ते रोज ग्रामसभेत काय ठरला? काय? गावकार बोलले जर मी ह्या वर्षी सरपंचकीच्या निवडणुकीत निवडून इलोय तर मी गावात दारूबंदी करतेल. असा काय? हा मगा त्यांना जी बडबड चालू होती धनानंद निवडून देऊया, बेवड्या कोणासाठी? दार्यासाठी? नाहीतर काय मेलो बेवडो तो बेवडो गावाच्या विकासासाठी सांगता. अरे विकास कसलो काय नाही, ह्या मेल्या फक्त दारू दिसता. धरा, धरा. घे, घे, घे. अरे सोडा. गाववाल्यांनो, आमचा व्हिडिओ कसं वाटलो ता कमेंट करून कळवा. आमच्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, खाली दिलेली ती घंटा मात्र वाजू विसरा नको. धन्यवाद.